तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपूर तालुक्यात अगदी 6 दिवसात पुन्हा एकदा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची काळजाला भिडणारी घटना घडली आहे। विठ्ठल महादेव आमझरे वय 24 वर्ष या तरुणाचा पाण्यात बुडून मृत्यू झाला असून या प्रकरणी तामगाव पोलीस ठाण्यात मर्ग दाखल करण्यात आला। मिळालेल्या माहितीनुसार दिनांक 11 सप्टेंबर गुरुवारी दुपारच्या सुमारास विठ्ठल आमझरे हा तरुण बिहाडे यांच्या शेतात काम करून घरी परत येत होता। दरम्यान वाटेत वान नदी काठाने जात असताना त्याचा पाय घसरून तो नदीत पडला। रात्री उशिरापर्यंत बराच वेळ घरच्यांनी व गावकऱ्यांनी त्याला शोधले, परंतु विठ्ठल दिसला नाही। अखेर दुसऱ्या दिवशी म्हणजे आज दिनांक 12 सप्टेंबर रोजी सकाळी तालुक्यातील पात्रुडा गावाजवळील पुलाजवळ वाहत त्यांचा मृतदेह आढळून आला। या घटनेची माहिती मृतकाचे चुलते देविदास तुकाराम आमझरे यांनी तामगाव पोलीस ठाण्यात दिली। त्यानुसार पोलिसांनी मर्ग क्रमांक 43/2025 नोंदवून BNSS कलम 194 अंतर्गत तपास सुरू केला। या प्रकरणाचा अधिक तपास बीट जमादार अशोक वावगे करीत आहेत। या घटनेमुळे खळद गावात एकच शोककळा पसरली आहे। मृतकाच्या पश्चात आई वडील आणि विवाहित बहीण असा आप्त परिवार आहे। घरातील कर्ता पुरुष गेल्याने त्याचप्रमाणे या कुटुंबातील म्हाताऱ्या आई वडिलांची परिस्थिती हलाखीची असल्याने शासनाने तातडीने पीडित कुटुंबास मदत करावी अशी मागणी गावकऱ्यांकडून करण्यात येत आहे। MCN न्यूज मराठी करिता रवींद्र शिरस्कार, संग्रामपूर।